नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर काल होता आपला श्रावण सोमवार पहिलाच। तर मी हे ना सगळे बेलपत्र आणलेली, तर कारण की महादेवांच्या पिंडीला वाहण्यासाठी हे खूप त्यांना आवडतं बेलपत्र। आणि बेलपत्र नेहमी आणलं ना स्वच्छ आधी साफ करूनच घ्या आणि धुवून झाल्यानंतर त्याच्या दांड्या बघाच्या पाठचं देठ असतं ना ते असं तोडायचं आणि मगच बेलपत्र व्हायचे असतात। जर तुम्ही बेलपत्र आणलं आणि डायरेक्ट तुम्ही त्यांना अर्पण केलं ते तसं करू नका। नेहमी बेलपत्र आणलं का त्याच्या पाठचा देठ असतो ना तो नेहमी कट करा आणि तो कैचीने न करता तुम्ही हातानेच खोडू शकता। तो एकदम कवळा असतो त्यामुळे पटकन तोडला जातो। आणि श्रावण महिना हा आपल्या हिंदूंच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो। शिवशंकराची आराधना, उपासना, नामस्मरण, जप जाप करण्यासाठी श्रावण हा महिना सर्वश्रेष्ठच मानला जातो। आणि हे सगळे बेलपत्रना मी आता तोडून घेतलेत देठपाठचे। आणि बेलपत्र वाहताना नेहमी लक्षात ठेवा जे खराब बेलपत्र असतात, जेणेकरून असे बघा हे फाटलेले आहेत, मध्ये कापलेले आहेत, परत असे म्हणजे दोन तुकडे असतात झालेले, किंवा बेलपत्राला दोनच असतात पानं, हे असेच कधी अर्पण नाही करायचे। नेहमी बेलपत्र हे 3 असायला पाहिजे, कारण की ब्रह्म विष्णू महेश ह्या तिघांचे त्याच्यात वास असतो। त्यामुळे बेलपत्र हे नेहमी 3 पानांचंच अर्पण करायचं आहे। तर मी हे स्वच्छ असे बेलपत्र धुवून घेतलेत, बघा किती छान वाटत आहेत। आणि हा डिश आहे ना, मी जी प्लेट घेतली देवाची ती कुठेही तुम्हाला मिळून जाईल, 150 रुपयाचीच आहे ती, जास्त महाग नाही आहे। आणि पूजेची तयारी करण्यासाठी बघा मी सगळं साहित्य एका जागीच ठेवलं आहे, कारण की नंतर मग पूजेला बसलो ना आपण सारखं सारखं उठायला लागतं। त्यामुळे तुम्हाला जे जे पूजेसाठी तुम्ही वापरणार आहे ते सगळं सामान एकत्रच घेऊन बसायचं आहे, कारण की मग आपल्याला परत उठायला नको पूजा चालू असताना मध्ये मध्ये। आणि इथे मी पाट वगैरे चौरंग सगळं मांडूनच ठेवलं आहे, कारण की नेहमी तुम्हाला माहिती आहे चौरंग मांडताना आधी खाली रांगोळी वगैरे काढायची असते आणि त्यानंतरच पाट किंवा चौरंग मांडायचा असतो। आणि सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून सगळ्यात आधी गणपती बाप्पांचाच अभिषेक वगैरे करणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक मंगल कार्य करायचं असेल तर आपण गणपती बाप्पांचीच आधी पूजा करतो। आणि आज तर विनायक चतुर्थी पण आहे आणि श्रावण सोमवारचा पहिला सोमवार पण आहे, त्यामुळे आजचा योग खरंच खूप पवित्र मानला जातो। आणि श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले अशी आख्यायिका पण आहे। देव आणि दानवांनी केलेल्या या मंथनातून अनेक रत्न बाहेर पडले, पण त्याच बरोबर अलाह नावाचे अत्यंत विषारी द्रव्य पण बाहेर आले। या विषाने सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली। तेव्हा महादेवांनी हे विष प्राशन केले आणि ते आपल्या गळ्यात धारण केले। यामुळे त्यांचे कंठ निळे पडले, त्यामुळेच त्यांना नीलकंठ असे नाव पडले। तसेच उदयास आलेली आग शांत करण्यासाठी त्यांच्यावर जल अभिषेक सुद्धा करण्यात आला। म्हणूनच आजच्या दिवशी बघा श्रावण सोमवारचे उपवास वगैरे आपण धरतो आणि मंदिरात वगैरे जातो किंवा घरी पण आपण पूजा करतो, तेव्हा शिवलिंगावर आपण जलाचा अभिषेक करतो। जरी आपल्याकडे दूध वगैरे नसेल तरी आपण जलाचा अभिषेक पण करू शकतो, कारण की महादेवांना खरंच जल खूप प्रिय आहे, कारण की त्यांच्या केसाच्या जट्टेमध्येच गंगा माता आहे, त्यामुळे त्यांना जल खूप प्रिय आहे। आणि मस्त अशी माझी गणपती बाप्पांची पण आता तिथे पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी शिवलिंगाची पूजा करणार आहे। तर सगळ्यात आधी तिथे पाणी दूध याचा अभिषेक करणार आहे महादेवांच्या पिंडीवर। तर तुम्ही जर पंचामृताने जरी अभिषेक घातला तरी चालेल आणि नुसतं पाण्याने घातला तरी चालेल। आजच्या दिवशी मंदिरांमध्ये एवढी गर्दी असते ना, तर आपण खूप खरंच भाविक लोक जातात एवढे श्रद्धेने, पण काय होतं तिथे धड आपल्याला नीट पूजा पण करता येत नाही, पाणी जल किंवा दूध पण अर्पण करता येत नाही आपल्याला। खूप घाईघाई करतात सर्वजण, बरोबर आहे, कारण की भरपूर भाविक लोक आलेले असतात। त्यामुळे ना मी सहसा आहे ना घरीच पूजा वगैरे करते, कारण की कसं घरी बसून शांतपणे आपल्याला मंत्र स्तोत्र बोलता येतात आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, पूजा केल्याचं समाधान वाटतं। आणि आजच्या दिवशी खूप जण उपवास वगैरे पण धरतात महादेवांसाठी। ज्या मुलींचे लग्न वगैरे झालेले नसतात ते 16 सोमवारचे उपवास पण करतात, कारण की बोलतात 16 सोमवारचे उपवास केले ना तर नवरा हा छान भेटतो त्यांना। आणि हा उपवास आपण पण लग्न झालेल्यांनी धरू शकता, कारण की हा उपवास आपल्या नवऱ्यासाठीच असतो। त्यामुळे हा उपवास कोणीही कुवाऱ्या मुली किंवा लग्न झालेल्या ह्या सगळ्या धरू शकतात, 16 सोमवारचे व्रत करू शकतात। आणि ही ना मी गलती आणलेली आहे, ज्याने अभिषेक करायला खूप सोपं पडतं
आणि खूप छान पण आहे बघा. त्याची धार आहे ना ही नेहमी एकदम बारीक असावी महादेवांच्या पिंडीवर. असं नाही आहे की आपण पटापट पाणी ओततोय, तर असं कधीच अभिषेक करायचा नाही आहे. नेहमी त्याची धार एकदम संत असावी. किती छान वाटतं ते बघताना पण. आणि आपण इकडे जर ही गळती ठेवली तर आपण इकडे मंत्र वगैरे बोलायला मोकळं असतो. खूप छान वाटतं. ही गळती मी आणली ह्या वर्षी. गेल्या वर्षी मी पळीनेच अभिषेक करत होती. आणि श्रावण महिन्यामध्ये तर याचा खूप उपयोग पडतो, कारण की 4 श्रावण सोमवार असतात त्यामुळे. आणि तुम्हाला पण आणायची असेल तर ही तुम्हाला कुठेही जिथे आपल्याला भांड्यांचं वगैरे वस्तू भेटतात किंवा देवाचं सामान भेटतं तिथे तुम्हाला अगदी स्वस्त दरात मिळून जाईल. ही काय जास्त महाग नाही आहे, पण घेताना व्यवस्थित स्टँड वगैरे त्याचा बघून घ्यायची. तर इथे मी ना पुस्तक वगैरे वाचते ज्याच्यात महादेवांचे स्तोत्र वगैरे. जर तुम्हाला पण असे पूजा वगैरे करायला खूप आवडतात आणि वाचताच येत नसेल तर तुम्ही नुसते मंत्राचे पठण केलं तरी चालते. जसे की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तरी महादेव हे प्रसन्नच होणार आहेत. तर इथे माझं मस्त असं पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे. आणि इथे मी बेलाचा अभिषेक करते, कारण की महादेवांना बेल हे खरंच खूप प्रिय आहे. कारण की माता पार्वतीने ना महादेवांना मिळवण्यासाठी खूप उपासना वगैरे केल्या आणि एके दिवशी जंगलात गेल्या पूजा करण्यासाठी महादेवांची. तर ते ना तिथं सामानच विसरल्या सगळं आणायचं. तर त्यांनी काय केलं, तिथे ना एक झाड होतं बेलाचं, त्याची पाने सगळी गळून पडलेली. त्यात बेलाच्या पानांनी ना त्यांनी त्यांची पूजा चालू ठेवली आणि महादेवांना एकदम त्या बेलाच्या पानांना पूर्ण त्या शिवलिंगाला झाकून टाकलं. त्यामुळे ना महादेव खरंच खूप खुश झाले आणि त्यांना तेव्हापासून बेलाची पानं खूप प्रिय आहेत आणि त्यांना खूप आवडतात तेव्हापासून. आणि बेलाची पानं वाहताना पण आहे ना नेहमी त्याचा देठ मागे करायचा असतो बेलाचा. आणि बेलपत्र हे नेहमी पालतं ठेवायचं असतं. तर आजची शिवामूठ आहे ती तांदळाची. तर तांदूळाची मूठ आहे, तर तुम्ही ना तांदूळ वाहताना नेहमी तांदूळात थोडं पाणी टाकायचं आहे आणि मगच शिवलिंगावर ते व्हायचं आहे, जेणेकरून आपला अंगठा नेहमी वरती असला पाहिजे आणि तांदूळ खाली सोडायचे असतात पिंडीवर. तर अशा प्रकारे माझी छान अशी पूजा झालेली आहे. तर तुम्हा सर्वांना खरंच माझी पूजा कशी वाटली, जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.